तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं DCG ब्लॉगमध्ये। तर आज आपल्याला काय कामं करायचे ते मला पूर्णपणे मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। मग हे बघा आपलं नालीचं काम सुरू होतं। मग तुम्ही बघू शकता हे ना। तर मग ते मी आपल्याला काय काय आहे ते तुम्हाला पूर्णपणे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे हे ना। तोपर्यंत तुम्ही आपल्याला चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। आणि पुढं काय आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे हे ना। तर मग त्यानंतर आपल्याला दुसऱ्या शेतात पण जायचं आहे। तर मग ते दुसरं शेत आहे ते आपल्याला मग ते आपले कापूस होतं आणि त्यामध्ये जायचं आहे। मग हे बघा आपलं नालीचं काम सुरू झालेलं आहे हे ना। मग त्यानंतर आपल्याला काय करावं लागते हे तुम्ही बघू शकता हे ना। त्यानंतर आपल्याला हे बघा आपलं हे ना, मग किती खोल झालेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता। मग पहिले पसून पोसतोर बा मग तुम्हाला दाखवतो हे ना। एवढं मेहनत करायला लागते की बा लय मेहनत करायला लागते हे तुम्ही बघू शकतात। आपण बसेल आहे तर डोक्या म्हणजे आपलं मान असते ना ते हे गर्दन त्या लेवलने येलं आहे ते तुम्ही बघू शकता हे ना। मग मी खाली नालीमध्ये बसेल आहे तुम्ही बघू शकता हे ना। तर मग हे पहा आपलं कसं काम झालं ते कंप्लीट तुम्ही बघू शकता। हे पहा हे नाले कसे झालेले आहे ना। त्यानंतर यामध्ये काय आहे ते तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो। ह्यामध्ये गोटा सगळं टाकायचं आहे, दगड टाकायचं आहे ना, ते तुम्ही बघू शकता हे ना। तर मग बघितल्यानंतर तुम्ही हे पहा हे आपला हात म्हणजे हे गोट आहे ना ते नको ते तिकडे बैल आहे ना, ते बैलांचं इकडे टाका लागेल ते आहे ना। तर मग ते गमलानं टाका लागेल। तर मग ते आपल्याला ते पण करतो आपण कामं ते पण आपल्याला काय करायचं आहे ते मग करू शकतो रे बा। मग त्यानंतर आपल्याला हे बघा आपलं मग सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता आपल्या नाले सगळं कंप्लीट झालेलं आहे नाली हे ना। मग त्यानंतर आपल्याला ह्या घोमलं घ्यायचं। मग त्यानंतर आपल्याला ते दगड आणायचे तिथून, त्यासाठी तिकडे जायचं आहे। म्हणजे आपल्याला पहिले अगोदर घोमलं घेतल्यानंतर आपण जायचं। मग पुढं गेल्यानंतर आपल्याला काय आहे ते दगड आहे ना, ते दगड आपल्याला उचलून त्या घोमल्यामध्ये टाकायचं आहे। मग त्यानंतर ते घोमल्यानं त्या नालीमध्ये जाऊन टाका लागते हे ना। तर मग हे बघू शकता तुम्ही। मग आपण आलो, मग बसलो खाली। मग बसल्यानंतर आपल्याला हे घोमल्या एका बाजूने ठेवावं लागते हे बघा दगड। मग त्यानंतर आपल्याला ते घोमलं ठेवलं। मग त्यानंतर आपल्याला एक दगड त्यामध्ये उचलून टाकावं लागते। मग त्या घोमल्यामध्ये मग घोमल्यानं ते टाकलेले आहे ते मग तुम्ही बघू शकता हे ना। त्यानंतर तुम्ही हे आपलं कामं कसं लागलं कसं नाही तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अँड बेल आयकॉन बी प्रेस कर जा भावांनो। मग आपल्याला काय आहे ते पुढे मी पूर्णपणे दाखवीन हे ना। मग म्हणजे आपले मिरची आहे ना, ते मिरचीमध्ये बी ते तुम्हाला मग दाखवीन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये। तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे काय आहे ते तुम्हाला सर्वपणे मी यामध्ये दाखवणार आहे ना। तर मग त्यानंतर आपल्याला काय करायला लागते ते पण मी सांगतो हे ना। तर मग हे बघू शकता आपण ना घोमलं घेतलं मग डोक्यावर रे बा, मग एवढं भारी होतं की तुम्ही हे बघू शकता हे कसं सोललं मी ना हे ना। त्यानंतर तुम्ही बघू शकता आता अजून एक दुसरं आणलं, ते दुसऱ्यानंतर अजून तुम्ही बघू शकता हे ना। तर मग हे कसं टाकायला लागते ते पण तुम्ही पहा हे ना। त्यानंतर आपल्याला कसं करायला लागते हे पण बघू शकता तुम्ही। मग हे पहा आपण घोमलं भरून आणलेलं आहे ते असं टाकायला लागते। मग तुम्ही बघू शकता हे ना। तर मग हे बघा आपलं घोमलं हे ना। त्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असतील तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉन बी प्रेस करा भावांनो। मग आपल्याला हे बघू शकता तुम्ही तिकडे हे दगड आहे की नाही ते नको ते तिकडचे आणायला लागते हे ना। तर मग हे जटपर्यंत भरत नाही तोपर्यंत त्या तिकडचे दगड आणायला लागते। हे बघा आपलं चौथा घोमला आहे ना। चौथा घोमल्यानंतर तुम्ही बघू शकता तापमान बी किती म्हणजे ऊन बी किती आहे ते तुम्ही बघू शकता हे ना। बादली काहीच नाही भावांनो। हे आपलं घोमलं पहा कसं भरायला आणायला लागते हे बघू शकता तुम्ही हे ना। मग त्यानंतर आपल्याला धडकन त्याला अडून सोडायचं बरं का। मग सोडल्यानंतर आपल्याला मग तुम्ही बघू शकता हे ना। तर मग कसं करायला लागते, एवढी मेहनत करायला लागते भावांनो। तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा बरं का। मग तुम्हाला मी अजून चांगले ब्लॉगमध्ये आणणार आहेत हे ना। तर मग हे आपलं सहावा घोमेला आहे ना। तर मग सहावा घोमल्यानंतर आपल्याला पूर्णपणे अजून मी भरलेलं नाही पण तरी पण आणावं लागते। हे बघू शकता तुम्ही कसं आणावं लागते ते हे ना। तर मग तुम्ही बघू शकता आपला नजारा मागं कसा आहे तर हे ना। मग त्यानंतर ह्याला बी असं सोडायचं रे बा, मग अडून डायरेक्ट सोडून द्यायचं असं हे ना। मग डायरेक्ट ते नालीमध्ये आपलं तो खोदलं ना त्या खोदल्यामध्ये ते पडून जातात। हे बघू शकता आपण दगड पूर्णपणे भरलेलं आहे हे पहा। मग तुम्ही पहा हे ते तिकडचेच आणलं मी ना, हे इकडचे काशीने आणले। मग त्यानंतर तुम्ही बघू शकता हे जरासं राहिलं आहे 2-3 घमेल्यात, मग ते पूर्णपणे मी करून कंप्लीट करतो। मग त्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं भरणं पूर्ण
तर मित्रांनो आपल्याला हालत कशी झालेली तुम्ही बघू शकतात है ना. तर मग हे बघा आपलं ऊन बी कसं लागते तुम्ही बघू शकतात. मग त्यानंतर आपल्याला काय एवढं ऊन लागते की लय बा. मग त्यानंतर तुम्ही बघू शकतात है ना. तर मग आपल्याला काय करावं लागते ते पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे. हे बघा आपले नाड्याला ते कंप्लीट झालेले आहे, म्हणजे त्यामध्ये दगड भरणं चालू आहे. मग आपण आलो दुसऱ्या शेतामध्ये. मग दुसऱ्या शेतामध्ये आपली कापूस होते ना, त्याच्यावर आपण फवारा मारले होते ना त्या पायासाठी. मग त्या शेतामध्ये आलं है ना. तर मग हे आपले पाठीमागे बघू शकतात तुम्ही केळी आहे हे तुम्ही बघू शकतात है ना. त्यानंतर आपलं शेतं बघा, यामधलं आपलं शेतं म्हणजे आपलं कापूस आहे ना, ते कापसावर आपण फवारा मारला होता ना ते बघायला येईल आहे. हे बघू शकता आपल्या इकडून आहे ना जरा खाल्ला आहे, तर मग तोडून तीन ते पराठी कमी आहे. मग त्यानंतर आपल्याला अजून त्यामध्ये जरासं खत वाढवायचं आहे. मग त्यानंतर हे बघा आपलं शेत आहे ना. मग शेतामध्ये आपल्याला आपण पोहोचलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपले कापूस किती भारी वाटते ते बघू शकतात आहे ना. मग त्यानंतर आपल्याला यामध्ये कधी अजून एकदा अजून खत टाकावं लागते, पण आता नाही. आता तुम्ही बघू शकतात म्हणजे त्यामध्ये पराठी कशी झाली ते तुम्ही बघू शकतात आहे ना. कापूस कसे झाले तर मग तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं ते पण आपण सांगू. मग तुम्ही हे बघू शकता आपली कापूस कशी झाली आहे ना. मग त्यानंतर आपल्याला अजून यामध्ये खता काय आहे ते पण तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट सांगणार आहो. मग त्यानंतर आपले हे तुम्ही बघू शकता हे आपलं आहे कापूस, म्हणजे तुम्ही पहा है ना. त्यानंतर आपल्या चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अँड व्हिडिओला पण लाईक करा अँड बेल आयकॉन बी प्रेस करा भावांनो. मग आपल्याला मग नवीन व्हिडिओ बनवायसाठी असं मोटिवेट वाटेन की लई भारी वाटेन है ना. तुम्ही बघू शकता है ना. मग त्यानंतर आपला नजारा पहा तुम्ही कसा आहे तर है ना. मग त्यानंतर आपला कापूसाचं मग पूर्णपणे मी माहिती दाखवलेली आहे. मग तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये नवीन असतील तर आता आपल्याला दुसरा खत टाकायचं यामध्ये. मग ते अजून मी तुम्हाला नंतर सांगू. मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.